स्वर्गीय पिता प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुझे आभार मानतो। पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुला गौरव देतो। वरखेड गावामधून आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो। आजची पुन्हा उपासना तू आशीर्वादित करत आहेस त्याबद्दल तुला हृदयापासून धन्यवाद। आणि आज पुन्हा एकदा आमच्या अंतःकरणाची आम्ही तयारी करतो। तू आमच्या हृदयासंग बोल आणि आज आमचा पुन्हा एकदा तुझ्यावरती विश्वास दृढ कर, वाढव प्रभू, अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करत आहोत। प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो। बोला ख्रिस्त महाराज की जय। किती जण आनंदी आहेत आज? प्रेम कर येशूने सांगितले, प्रेम कर येशूने सांगितले, हो प्रेम कर येशूने सांगितले, प्रेम कर येशूने सांगितले, हो पूर्ण मनाने प्रेम कर, पूर्ण जीवाने प्रेम कर, पूर्ण शक्तीने प्रेम कर, पूर्ण बुद्धीने प्रेम कर, प्रेम कर येशूने सांगितले। बोला प्रेम कर येशूने सांगितले, बोला प्रेम कर येशूने सांगितले, प्रेम कर येशूने सांगितले, स्वतःवरती प्रेम कर, शेजाऱ्यावरती प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर, शेजाऱ्यावरती प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर, शेजाऱ्यावरती प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर, शेजाऱ्यावरती प्रेम कर। येशू मसीह की काय सांगितलं? येशू ख्रिस्तानं आम्हाला प्रेम कर। चला देवाच्या वचनाकडे आपण जाऊया। लुकाचं शुभवर्तमान अध्याय क्रमांक 10, धडा क्रमांक 10। आणि आज वचन क्रमांक आपण कुठपर्यंत आलोय? ओके, 29 वचन आपलं झालेलं आहे। आता तरी वाचून आपण पुढे जाऊ। 29 वचन। परंतु स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? तर आपण पाहिलं की या ठिकाणी नियमशास्त्र पारंगत असणारा एक तरुण येशू ख्रिस्ताकडे आला आणि नियमशास्त्राचं परमेश्वराने त्याला पालन करण्यासाठी सांगितलं होतं, तरी तो नियमशास्त्राचं पालन करू शकलेला नाही। का? तर त्याने आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम केलं नाही। याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये असा झालेला आहे की त्याने नियमशास्त्र परिपूर्ण पाळलेलं नाही। हालेलुया। आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की जो नियमशास्त्र परिपूर्ण पाळेल त्यालाच अनंत काळचं जीवन लाभेल किंवा प्राप्त होईल किंवा मिळेल। पण हा व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याने ही कबुली दिलेली आहे की मी नियमशास्त्र पाळणारा व्यक्ती आहे। परंतु 29 वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो तो म्हणतो माझा शेजारी कोण? माझा शेजारी कोण? मग याचा अर्थ काय आहे की त्याने अजून देखील शेजाऱ्यावरती प्रेम केलं नाही आणि नियमशास्त्राचं पालन केलेलं फक्त तो तोंडाने वर बोलला। आपल्या भाषेमध्ये गळ्यापासून वर त्याने शास्त्र पाळलेलं आहे, परंतु कृती केलेली नाही। येशू मसीह की। आता आम्ही पुढे जाऊ। मत्ते
5वा अध्याय आणि वचन क्रमांक 44 कडे आपण जाऊया. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. तुम्ही आपल्या वैरावरती शत्रूवरती प्रीती करा. आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही काय करा? प्रार्थना करा. सगळेजण म्हणा प्रार्थना करा. तर चांगल्या शत्रूने याचा दृष्टांत तुम्हाला आणि मला काय शिकवित आहे हे आम्हाला समजणं महत्वाचं आहे. येशू मसीह की यहुदी आणि परराष्ट्री किंवा विधर्मी जे लोक आहेत ते आज त्या काळाचे देखील लोकांचे शेजारी होते आणि आज आमचे देखील ते शेजारी आहेत. परंतु पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की आज जे लोक आहेत आपल्या मित्रांवरती प्रेम करतात, आपल्या घरातल्या लोकांवरती प्रेम करतात, परंतु आपल्या शेजारी जो व्यक्ती असतो त्यावरती प्रेम करत नाही. पण येशू ख्रिस्ताने या ठिकाणी मानव जातीला हा संदेश दिलेला आहे की तुम्ही आपल्या वैरावरती काय करा? सगळेजण बोला आपल्या वैरावरती काय करा? प्रेम करता. वैरावरती प्रेम करणं सोपी गोष्ट नाही. येशू प्रभू की संपूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्ताने हा संदेश दिलेला आहे आणि त्याच्यासारखा संदेश जगामध्ये कोणीही इतिहासामध्ये दिलेला नाही. तुम्ही आम्ही अनेक शास्त्र जर वाचले किंवा पुस्तक वाचले तर वैऱ्यांना मारण्यासाठी संदेश दिलेला आहे. परंतु बायबल तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगतं तुम्ही आपल्या वैऱ्यांवरती प्रेम करा. मग देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की परमेश्वर आपल्या शत्रूंवरती देखील आम्हाला प्रेम करायला शिकवतो. म्हणून आपण आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमाग निघालेले लोक आहोत. येशू मसीह की तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि या ठिकाणी काय पाहत आहोत की एक चांगला शंभरोने किंवा एक चांगला माणूस आज कसा बनू शकतो. आणि चांगला माणूस जर तुम्हाला आणि मला बनायची इच्छा असेल तर तुम्ही आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की तर जुन्या करारामध्ये देखील आम्ही पाहिलं की यहुदी लोक नियम शास्त्राचं पालन करत नव्हते. काही लोक करायचे आणि काही लोक करत. आणि जर नियम शास्त्राचं पालन केलं तरच मनुष्याला अनंत काळचं जीवन मिळेल असं नियमशास्त्र आम्हाला शिकवतो. येशू प्रभू की परंतु ते पाळणं सोपं नव्हतं. कसं आहे माहितीये का? थोड्या आज्ञाचं त्या काळात यहुदी लोकांनी जर पालन केलं की त्यांच्यामध्ये गर्व यायचा. काय यायचा? गर्व यायचा. परंतु परिपूर्ण नियम शास्त्र ते पाळू शकत. आपण देखील काही आज्ञा पाळल्या तर आपली कॉलर नाही करतो. आपण मी प्रार्थना करतो आहे ना, इको येतो आमच्यामध्ये. मी बायबल वाचतो. मी देवाचा नियम पाळतो. मी ख्रिस्ताची सेवा कार्य करतो. मी ख्रिस्ताच्या वचनाचं अनुसरण करतो. तर कधी कधी आमच्या सारख्या मनुष्याला देखील थोडं काही नियम आम्ही पाळायला चालू केलं किंवा आज्ञाचं पालन चालू केलं की आमच्यामध्ये गर्व येऊ लागतो. उर्मटपणा पण आमच्यातून बाहेर पडताना दिसत असतो. आणि प्रत्येक माणसामध्ये तो आहे. जरी आज तो आमच्यामध्ये दिसत नाही, कालांतराने तो आमच्यामधून बाहेर पडताना दिसेल.
येशू प्रभू की. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आलेले पाहतो की 31 वचन काय सांगतं बघूया त्यामध्ये. कोणी आपली बायको टाकली तर 31 वचन. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. आणि एक याजक म्हणजे कोण म्हणा? पास्टर, सेवक. एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तो दुसऱ्या बाजूने चालता झाला. बघा, आता प्रश्न हा आहे की मी पण एक पास्टर आहे, माझ्याकडे बघा. आणि एखादा व्यक्ती जर समोरच्या ठिकाणी याप्रमाणे पडलेला आहे किंवा त्यांना मदतीची गरज आहे आणि मी त्या रस्त्याने जाणार आहे आणि तो माणूस माझ्या दृष्टीला पडत आहे, नेत्र्याला दिसत आहे, तर तुम्ही थोडी कल्पना करा की माझ्यासारखा निवडलेला व्यक्ती, पाचारण केलेला व्यक्ती, बायबल कॉलेज केलेला व्यक्ती, त्या व्यक्तीकडे पाहून त्याच रस्त्याने त्याच्याकडे न पाहता साईडने किंवा बाजूने निघून जाणार. बघा, प्रभू येशूची सेवा कार्य करणं सोपं नाही. आज ज्या देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, निवडलेलं आहे आणि देवाचा आत्मा त्याने आमच्यामध्ये टाकलेला आहे. जे जखमी लोक आहेत, जे त्रासलेले लोक आहेत, जे मारलेले, चेचलेले, हाणलेले लोक आहेत, दुखापत ज्या लोकांना झालेली आहे, जे लोक आजाराने पिडलेले आहेत, अशा लोकांना एक निवडलेला याजक सोडून जाणार नाही कधी. आमेन. तर त्याची सेवा कार्य करण्यासाठी तो त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आता बघा, या जगामध्ये जे निवडलेले याजक आहेत किंवा सेवक आहेत, ते मंडळीच्या लोकांची चांगल्या प्रकारे सेवा कार्य करू शकतात. ती दुखणाईची असू द्या, ती त्यांना कुठल्या गोष्टीची मदत करण्याविषयी असू द्या, किंवा हॉस्पिटलची सेवा कार्य करण्याची त्यांना वेळ असू द्या, नाहीतर कुठली असू द्या, ज्या सेवकाला देवाने पाचारण केलेला आहे तो पहिली गोष्ट मंडळीतल्या लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो. दुसरी गोष्ट, आमचा एक शेजारी अजून एक आहे जो आज देवाची सेवा कार्य करण्यासाठी अजून मंदिरात आलेला नाही. त्याला अजून प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. अशा लोकांसाठी देखील देवाचा सेवक या नात्यानं मला त्या व्यक्तीची किंवा त्या स्त्रीची मदत करणं फार गरजेचं आहे. का? देवानं माझी निवड केलेली आहे, म्हणून मला देवाच्या वचनाप्रमाणे त्या स्त्रीला, त्या पुरुषाला, त्या वृद्ध माता पितांना मदत करण्याचं माझं कर्तव्य आहे. पण आता विचार करा, ज्या लोकांना देवाने निवडलंच नाही, पाचारण केलंच नाही, वेगळं केलंच नाही, पण ते स्वतःला याजक म्हणतात. काय म्हणतात? बोला, काय म्हणतात? याजक म्हणतात. ते स्वतःला पास्टर म्हणतात. परंतु अशा आजारी पडलेल्या लोकांना भेटायला पण जात नाही, त्यांची गाठ घ्यायला पण जात नाही, त्यांना मदत करण्यासाठी पण जात नाही.
नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण लेबल काय मारलेलं आहे? मी पास्टर आहे, मी याजक आहे. पण जर तुम्ही याजक असतात, तुम्ही जर पास्टर असतात, तर तुम्ही लोकांच्या मदतीसाठी उभे राहिले असतात. पण आज काय होतं? लोक आजारी पडतात आणि देवाचा सेवक जो स्वतःला पास्टर पास्टर म्हणतो तो शेजारी निघून जातो. त्याला बातमी कळाली असती, हा व्यक्ती आजारी पडलेला आहे, त्या हॉस्पिटल मध्ये आहे. तो जवळून जातो पण त्या व्यक्तीला भेटायला जात नाही. जसं येशू ख्रिस्ताने एक उदाहरण तुम्हाला आणि मला दिलेलं पहा. तो ज्यावेळेस मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही मला भेटायला आले. मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्यावेळेस तुम्ही मला काय करे? बोला. जेलमध्ये माझी भेट घेण्यासाठी आले. ज्यावेळेस मी उघडा नागरा होतो त्यावेळेस तुम्ही माझ्या अंगावरती, ज्यावेळेस मी भुकेला होतो त्यावेळेस तुम्ही मला काय दिलं? ज्यावेळेस मला मदतीची गरज होती, आर्थिक मदतीची, त्यावेळेस तुम्ही मला मदत. तर यहुदी लोकांनी प्रश्न केला की आम्ही तुला कधी मदत केली? येशू प्रभू की आम्ही तुला कधी मदत केली? तर येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? माझ्या सेवकाला, लहानातील लहान्या सेवकाला जर तुम्ही या प्रकारे मदत केली तर ती मला मदत केली आहे. येशू मसीह की. आणि तुम्ही पण लोक म्हणजे देवाचे लोक आहेत आणि मी पण देवाचाच आहे. या जगामध्ये जेवढे लोक आहेत जे आज प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहेत आणि त्रय परमेश्वराची सेवा कार्य या भूमीवर करत आहेत, ते सगळे लोक देवाचेच आहेत. कदाचित ह्या चर्च मध्ये ते येत नसतील, दुसऱ्या चर्च मध्ये ते जात असतील, परंतु ते पण देवाचेच लोक आहेत. आपले नातेवाईक आहेत. काही रक्ताचे नाते असतात जे दुसऱ्या चर्च मध्ये जात असतात, काही रक्ताचे नाते नसतात ते पण चर्च मध्ये जात असतात. मग आपण चांगले शब्दोने ज्यावेळेस बनलो, देवावरती विश्वास ठेवणारे लोक ज्यावेळेस आम्ही बनलो, म्हणाल का आमेन? प्रभूची सेवा कार्य करणारे लोक ज्यावेळेस आम्ही बनलो त्यावेळेस आम्ही आज असं पाहत नाही, अरे तो आमच्या चर्चला येत नाही, मग मी कसं काय त्या व्यक्तीला भेटायला जाऊ? अरे ती ताई आमच्या चर्चला येत नाही पण मोठा तिचा ऍक्सिडेंट झालाय आणि मग तिला मी कसं काय भेटायला जाऊ? ती आमच्या चर्चची थोडी आहे, ती आमच्या मंडळीमध्ये थोडी प्रार्थना करायला येते, असा आम्ही भेदभाव करतो का? नाही. येशू प्रभू की. पक्षपात आम्ही करत नाही, भेदभाव आम्ही करत नाही, कारण ते पण देवाचेच लोक आहे. ती पण आमची ख्रिस्तामध्ये एक बहीण आहे, ख्रिस्तामध्ये एक आई आहे, ख्रिस्तामध्ये एक वडील आहे. म्हणून आमचं देवाचं सेवक या नात्यानं त्या व्यक्तींना भेटायला जाणं आमचं कर्तव्य आहे. म्हणा सगळेजण आमेन. काय आहे? कर्तव्य आहे. मग आता आजारी पडले तर तुम्ही आम्ही भेटायला जातोय की नाही त्यांना? काही लोकांमध्ये खूप हा गैरसमज आहे. असं आमच्या जीवनामध्ये कदाचित करायचं नाही. तर जे जे लोक आमच्या आजारी पडतील ते विश्वासू असू द्या किंवा नसू द्या, त्या लोकांना भेटणं आमचं कर्तव्य आहे. कारण देवाने आम्हाला चांगला शंभरोने बनवलेलं आहे. ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामध्ये टाकलेलं आहे देवानं. तर आमचं कर्तव्य आहे की एखादा व्यक्ती किंवा एखादी बहीण, ताई, माई, आई आजारी ज्यावेळेस पडते, दुखण्यामध्ये ज्यावेळेस आहे, तर आमच्या कानावरती बातमी पडल्यानंतर आमचं हृदय तिच्याकडे ओढ घेणार पाहिजे. तुम्ही आणि जोपर्यंत तिला भेटत नाही, त्याला भेटत नाही, तोपर्यंत तुमचा आणि माझा जीव कासावीस झाला पाहिजे. हालेलुया.
तुमचा आणि माझा जीव आता कळवळला पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे तुम्हाला आणि मला, ओ प्रभू मी तुझी सेवा कार्य करत आहे आणि मी कधी तुला भेटाय त्या बहिणीला